मंडळी असं म्हणतात की आळस हा माणसाचा शत्रू असतो आणि असंही म्हणतात की शत्रूला मित्र बनवा. ही दोन्ही वाक्य मनावर घेतल्यावर काय गोंधळ उडतो हे दाखवायला मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, ग्रहक्लेश दूर करणार, ग्रहांची दशा ठीक करणार, सोशल मीडियावरचा डीपी बघून लग्न कधी होणार ते सांगणार. आणि तिकडं हिरव्या रंगात तरुणाईतला हिरवा रंग मागचे तुम्हाला सांगतो तुमची फ्रेंड लिस्ट बघून तुमच्या आयुष्याचा जमा खर्च सांगणार. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. आ हा 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 ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. काय तो तेजपुंज आ हा 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 बर आ हा हा तो जे सांगतो ते मी बोलतो, मनचं काही ते बोलत नाही. लक्षात घे बाळा, त्याने मला सांगितलेलं आहे तेजपुंज चेहरा आहे तुझा. आ हा हा तुझा चेहरा मला सगळं सांगतोय बाळा. आयुष्यभर खूप कष्ट घेतलेत तू बाळा. खरं आहे का खोटं आहे? आळस कधी केला नाहीस. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे की नाही बेटा? चेहऱ्यावरनं तेज असं ओसंडून वाहतंय बेटा. उद्याची आशा तुझ्याकडे बघते बेटा. एक टक बघते. खरं आहे का खोटं आहे? माहिती आहे मला. माझ्याकडेच बघत असते ती. उदय सोबत असला तरी ती माझ्याकडेच बघते. गल्लत होती बेटा. उद्याची आशा नाही बेटा, उद्याची आशा. येणारा भविष्य काळ सुवर्ण काळ तुझ्याकडे बघतोय बेटा. पण चेहऱ्यांवर समस्यांचं जाळ आहे बेटा. समस्या काहीतरी सांगतायत बेटा. काय तुझ्या मनात? खरं खरं सांग. इकडे बघ, तिकडे बघ. शनी तुझा वक्री आहे बेटा. राहू तुझा मानी आहे. बृहस्पतीवर भिस्त ठेव. गुरु तुझा ज्ञानी आहे. खरं आहे का खोटं आहे बेटा? काय माहिती. हरकत नाही बेटा. तुझ्या समस्या मला सांग. त्याचं निवारण मी आत्ता इथलं इथं करतो का नाही बेटा? सांगायच्याच आहेत. तू सांगितल्याशिवाय मला कळणार नाही आणि मला कळल्याशिवाय मला उपाय सांगता येणार नाही बेटा. मला लग्न करायचं आहे. जाऊ दे. असं करू नकोस बेटा. पूर्ण बोल बेटा. पूर्ण सांगितल्यावर मला पूर्ण समस्या कळेल. त्याच्यावरती मी पूर्ण उपाय सांगू शकतो बेटा. मला लग्न करायचं आहे पण लग्न काय होत नाहीये. आणि एवढा कंटाळा आलाय मला एकटेपणाचा. एवढा कंटाळा आला एकटेपणाचा की आता मला एकाच बाजूनी नाही उतरायचं. मला दोन्ही बाजूनी उतरायचं आहे आता. खूप कंटाळा आलाय मला. हरकत नाही बेटा. तुझ्या समस्या मला कळतायत. तुझ्या सगळ्या समस्यांचा उपाय माझ्याकडे आहे. काय करावं लागेल सांगतो बेटा. तुला एक होम करावा लागेल. तयार आहेस? तुम्ही कराल का तो? सगळं मी करणार. तू तयार आहेस का एवढं सांग. हां चालेल. पण ते सगळं स्टॅम्प ड्युटी, लोन, EMI वगैरे ते पण सगळं तुम्हीच बघा. मला खूप कंटाळा येतो. ते कशाला बघायचं बाळा? तुम्हीच बोललात ना आता घर बन काय होम करावं लागेल, घ्यावं लागेल. मनाचा तू कोवळा आहेस पण मेंदूर अजून बावळट आहेस बाळा. होम म्हणजे होम लोन नाही बेटा. होम म्हणजे होम हवन बेटा. पूजा अर्चना कर. सोपा उपाय सांगतो बेटा. लक्षात घे. एक सोन्याची बाहुली घ्यावी लागेल. तिला पुढे ठेवावं लागेल. दुधानं आंघोळ घालावी लागेल. तिची पूजा अर्चना करावी लागेल. त्या बाहुलीची तू पूजा केलीस की तुझ्या समोर अशी सोन्यासारखी मुलगी पण येईल बघ बेटा. तिच्यासोबत तुझं लग्न होईल. एक काम कर, मला त्या सोन्याच्या बाहुलीचे पैसे दे बेटा. सोन्यासारखी मुलगी नाही मिळाली तरी चालेल. जाऊ दे. पंच टाकायचा कंटाळा आला. मी खूप गरीब आहे. मी कंटाळा येईल एवढा गरीब आहे मी. खूप गरीब आहे मी. माझ्याकडे नाहीत पैसे. हरकत नाही बेटा. लक्षात घ्या. आपल्याकडे सगळ्या समस्यांचा उपाय आहे बेटा. सोन्याची बाहुली नसेल तर साधी बाहुली घेऊ बेटा. त्याला सोन्याचा मुलामा देऊ बेटा. सोनं 60,000 रुपये तोळा आहे. लक्षात घे. तू 6,000 रुपये दे. 1 ग्रामचं सोनं लावू बेटा. लक्षात घे. सगळ्या समस्या दूर होतील. मी खूप मी असं गरीब आहे. मी असं खूप. माझ्या कपड्यांवर जाऊ नका. हे मी घातलेत काहीतरी. मी काढलेच नाही आहे तेव्हापासनं. हे कधीतरी घातलेले कपडे तू अजून का बरं काढले नसेल बेटा? कंटाळा आलाय मला. माझ्याकडे नाही आहे. मी गरीब आहे. खूप गरीब आहे. नको. हरकत नाही. 1,111 रुपये ठेव बेटा. हो मी सांगतोय तुम्हाला मी गरीब आहे. माझा चेहरा शिवाजी पार्कचा आहे. खिसा मुंबईतल्या रस्त्यांसारखाच आहे. खणलेला सगळा. मी खूप गरीब आहे. 50-100 ठेव बेटा. नाही आहेत. 11 रुपये. नाही आहेत. 1.25. नाही आहेत. 1.25चा मान ठेवायचा असतो बेटा. 1.25 हे प्रमाण आहे. लक्षात ठेव बेटा. 1.25 नसेल तर हातावर 7 सुपाऱ्या तरी ठेव बेटा. नाही आहेत सांगितलं. मी खूप गरीब नाही.
आई वडिलांना बोलव बेटा, त्यांच्याकडे 5-50 शोधू असतील तर बघ, बोलव बेटा. माझे आई वडील नाही राहत माझ्या बरोबर. चेहऱ्यावर मला सांगताय काय, इकडे बघ. हा खराय खराय, लोक लांब गेलेले आहेत, पण का गेलेले आहेत, कुठं गेलेले आहेत? काय झालं, माझ्या आईबाबांनी मला घरातनं हाकललं. जाऊ दे. बोल बेटा, पूर्ण कर बेटा. सगळं चकचक करून सोडू नकोस बेटा. लक्षात घ्या, आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी तू आता माझ्यासमोर मांडणं गरजेचं आहे बेटा. बोल बेटा. आईबाबांनी मला घरातनं हाकललं, पण मला तिकडनं निघायचा कंटाळा आला, म्हणून मी कंटाळा करत इथेच बसून राहिलो. मग त्याचा कंटाळा त्यांना आला, मग ते कंटाळून कंटाळून ते दोघंच निघून गेले. केवढा कंटाळा बोलावं लागलं मला या वाक्यामध्ये. खूप कंटाळा आला या वाक्याचा मला आत्ता. तुला आयुष्याचं एक गमक सांगू का बेटा? हो तरी म्हण बेटा. निदान हो म्हणलास तर मला काहीतरी करतोय असं वाटेल बेटा. लक्षात घे. काय होतंय, आल्यापासून तू 7 वाक्य बोललायस आणि 16 वेळा एवढंच केलेलं आहेस. लक्षात घे. हे 17वी वेळ मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक बेटा. आळस हा माणसाचा शत्रू असतो. तू त्याला मित्र नाही, डायरेक्ट बायको केलेला आहेस बेटा. या गादीवर तू त्या आळसाला घेऊन झोपलेला आहेस बेटा. तू त्याला सोड. लक्षात घे. मला सांग, तू आयुष्यात काहीतरी केलं असतील की नाही? मित्र काहीतरी जोडले असतील की नाही? आई वडिलांकडनं नको, एक काम कर, आई वडिलांना फोन कर, त्यांना म्हणावं मी एक QR कोड देतो, त्याच्यावर पैसे पाठवा. माझा फोन होता, पण मी ते झोपलो होतो तेव्हा तो असा खिशातनं खाली पडला. मग मला असं झालं, आता कुठे उठा, हात खाली करा, फोन उचला, झोपेची वाट लावा. म्हणलं झोपून उठल्यावर फोन उचलू, पण मी उठलो तेव्हा फोन गेला होता. फोन गेला म्हणजे तो फिरायला नव्हता गेला बेटा. तुझाच फोन तू उचलण्याचा कंटाळा केल्यामुळे कुणीतरी तो लंपास केला बेटा. कंपास का करेल? नाही बेटा, लंपासवर कंपास असं जोडू नकोस बेटा. मी मगाशीच तुला म्हटलेलं आहे, शनी तुझा वक्री आहे, राहू तुझा मानी आहे. असले विनोद केलेस तर शोला हानी आहे. लक्षात घे बेटा. असले विनोद लक्षात घे. ऐक, मित्रांना फोन कर, त्यांना म्हणावं 5-50 पाठवा, आपण ते घेऊ, त्याच्यातनं आपण तुझ्या समस्येचं निवारण करू. रडायला काय झालं बेटा? दुःख चेहऱ्यावर दिसतंय बेटा, मला सगळं कळतंय, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय बेटा. मला नाही येत मित्र. माझे सगळे मित्र मला बघतात आणि रस्ता बदलतात. त्याला हमने जिनको चलना सिखाया. बोल रे, पूर्ण कर बेटा. शायरी असते ती 2 जोड रे बेटा. ज्योतिष ऐक बाळा, तुझं ज्योतिष सांग. शांतपणे ऐक बेटा. हे बघ, लक्षात घे, आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं असतं की नाही? तू कोण असतोस मला सांग. आजपर्यंत तू 1 रुपया तरी कमावलेला आहेस का? कामधंदा काही केलेला आहेस का? शिक्षण नाही, कसा बोलतोस? काहीतरी केलं असेल बेटा. केलंय, FI ला आलो आणि कंटाळा आला आणि सोडलं. शिक्षणाचा कसा कंटाळा आला बेटा? नको ना, ते खूप मोठं आहे वाक्य. नको, खूप मोठं आहे ते, खूप आहे ते. सांगू का? सांग बेटा, खरंच सांग बेटा. 12वी पर्यंत सगळे वर्ग ग्राउंड फ्लोअरला होते. FY चा वर्ग फर्स्ट फ्लोअरला होता. आता कुठे ते जिने चढा, वर्ग शोधा, बेंच शोधा, बसा, सरांची वाट बघा, ते शिकवणार. मी त्यांना विचारलं ग्राउंड फ्लोअरवर असेल ना SY चा वर्ग, तेव्हा मला येऊन सांगा. ते म्हणाले 3-4 वर्षांनी. आता कंटाळा आला मला, खरंच कंटाळा आला. मला आता चिड पण येत नाहीये बेटा. मला काळजी वाटायला लागली तुझी बेटा. लक्षात घे, काय करता येईल आपल्याला? आपल्याला तुझ्या समस्येचं निवारण करायचं तर तुझ्यासाठी कामधंदा शोधावा लागेल. तुझ्या खिशात 4 पैसे आले, 2 दमडे आल्या, तर तू चांगलं आयुष्य जगू शकतोस बेटा. सुखाची झोप लागू शकते बेटा. लागते मला. हरकत नाही बेटा, पण 4 पैसे खिशात आल्यानंतर आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो बेटा. लक्षात घे, 12वीच्या पुढे तू काही केलं नशील, माझ्याकडे हा पेपर आहे, याच्यात 10वी आणि 12वी शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी छान छान नोकऱ्या आहेत बेटा. त्यातली एखादी नोकरी शोध बेटा. चष्मा पुसा ना माझा. बोलता बोलता सहज होणारी प्रक्रिया आहे ही स्वतःची स्वतः करत नाहीयेस तू बेटा. त्याचाही तू कंटाळा करतोयस तू.
नाही चिडणार मी बेटा. नाही नाही एवढे बारीक आहे, कंटाळा आलाय आवाज. अक्षर बारीक आहे, मी फेकून दिला पेपर. तोंडी सांगतो, बाजूला कन्स्ट्रक्शन साईट आहे बेटा, तिकडे एक लोडर हवाय. तिकडे लोडर म्हणून जाशील का कामाला? अंग दुखतं माझं, खूप अंग दुखतं. आणि इथे पण अशी वळ उठतात आणि माझा हात पण असा थोडा हे आहे. नको. म्हणजे तू डिफेक्टिव्ह पीस आहेस बाळा. तू एक काम कर, तू मर बाळा. मी केला प्रयत्न मरायचा, पण रेल्वे स्टेशन खूप लांब आहे. मग रेल्वे इथे येणार नाहीये बाळा, तुला जाऊन ट्रॅकवर झोपावं लागेल बाळा. लक्षात घे बाळा. तसं मरायचं नसेल तर खाली जा, विष घे, विष पिऊन मर बाळा. केमिस्ट पण खूप लांब आहे आणि त्यांना म्हणे प्रिस्क्रिप्ट. केवढा मोठा शब्द आहे हा, खूप मोठा शब्द आहे हा. मी नाही घेत आहे ते, हे द्यावं लागतं. ते खूप आहे. दोरखंडवाला पण खूप लांब आहे सगळं, खूप लांब आहे. नको नको, कंटाळा आलाय. काहीतरी दे रे तुझ्याकडनं बेटा. निदान रिॲक्शन साठी काहीतरी दे बेटा. सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे. आता मी अँकरिंग करणारी प्राजक्ता माळी वाटतोय स्वतःला. समोरनं काय नाही, तिचं आपलं सुरू आहे बेटा. राजू, कर बेटा. शरीराची किमान एक हालचाल होऊ दे. तुझा परीघ तू ठरवून ठेवलेला आहेस. 1 सेंटीमीटरच्या बाहेर सुद्धा तू जात नाहीस बेटा. काहीतरी कर बेटा. असं करू नकोस बेटा. काय झालं बेटा? आळस द्यायचा कंटाळा आला. दे पूर्ण आळस दे बेटा. स्वतःचेच अवयव आहेत ते पसर बेटा. आ कर आ. 250 जांभळ्या आतमध्ये अडकलेत बेटा. दे आळस दे बेटा. यानं तुझ्या शरीराला हानी होईल बेटा. असं करू नकोस. शनी तुझा वक्री आहे, कारण तू असा आहेस बेटा, तुला माहित नाही. तू देत राहा आळस. आळस देण्याचा सुद्धा आळस करणारा हा कोण इसम माझ्या हरकत नाही. बाळा, तुझं नाव काय म्हटलास? कुठे नाव आता? अरे सांग ना नाव. सगळ्या गोष्टीचा कसला कंटाळा येतो रे तुला? काहीतरी सांग ना यार, काहीतरी बोल. तुम्हाला पण कॅरेक्टर करायचा कंटाळा आला ना? अरे मला कॅरेक्टर करायचा तू असं नका ना करे रे. मला नाही सांगायचं तुझं भविष्य. मला नाही सांगायचं. मी निघालो. चल ऐका ना, काय? जाता आता मला असं धक्का मारा ना जरा. का? मला झोपायचंय पण मला पडायचा कंटाळा आलाय. हे काय स्किट माझ्या वाट्याला आलेलं आहे? झोपायचा कंटाळा आलेला आहे. मला थोडं टाकला. आता एकटा काय करू मी? गोस्वामी सर, क्या बात, बहारदार परफॉर्मन्स. काय कॉन्सेप्ट होती, क्या बात. आय एम शुअर तुमचं कौतुक करण्यात हे देखील अजिबात कंटाळा करणार नाहीत प्रसादा. वा जाऊ दे मला. काय दरवेळी तेच, जाऊ दे यार. पीपी तुझं परफेक्शन. राहुल तुझं कॅरेक्टर ग्राफ तेच ऋषिकांत साठा. गोस्वामी जाऊ दे, बोल तू. सिरियसली काटाकेर परफॉर्मन्स होता. बॉयज, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला असं वाटतं की हा खूप छोटासा जर्म होता, पण तुम्ही काय सुंदर रंगवलत. वा 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 वा, फार मजा आली, फारच मजा आली. राऊत, मला असं वाटतं की तुझ्या परफॉर्मन्सला तुझ्या बॉडी लँग्वेजनी सोन्याचा वरख दिलास तू, आणि फारच मस्त. म्हणजे ह्या मंचावर जर स्लो मॅन होऊ शकतो तर हा आळशी मॅन पण होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आहे पोटेन्शियल. आणि खरं सांगू का, मला सुट्टी असली की मी सेम अशी वागते. मी रोज असा वागतो. चपखल कॅरेक्टर मिळालं.
थँक्यू एवढा प्रामाणिकपणे हे मान्य केल्याबद्दल. नो वंडर तुला एवढं सोपं गेलं कॅरेक्टर करता आणि ती ईज दिसत होती. पीपी ब्रिलियंट. मला असं वाटतं की तुझं निरीक्षण आणि कुठे काय वापरायचं, कधी काय, किती ताणायच्या गोष्टी, कुठला डायलॉग कसा डिलिव्हर झाला पाहिजे, हे सगळं इतकं इन प्लेस आहे. मजा आली. तुम्ही दोघांनी हे खांद्यावर उचललत आणि ते खूपच सुंदर रंगवलं. याचा मला खूप अभिमान आहे. मस्त. थँक्यू मॅम, थँक्यू. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका वास्तवदर्शी सिनेमाच्या शूटिंगला. बघूया तिकडे काय धमाल घडते ते. यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्यजत्रेच्या अवली कलाकारांना. नमस्कार करा सगळ्यांनी. जे झालं पाहिजे. हो दे बाबा गणपती बाप्पा. सरपंच तुमच्या हस्ते या. गणपती बाप्पा वा वा वा. चला सुरू करा रे. नमस्कार चला. करून घ्या सगळे. चला नमस्कार करा. ताई तिकडे बसा. नमस्कार करून घ्या पटक्यात. चला मोरे इकडे सर पाय पडून. अरे हो बस 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 चला. बस. कदम इकडे वा. ए, ताई वय इकडे वय. झालं पूजा झाली. हे बा सगळ्यांनी नीट लक्ष ठेवा. डायरेक्टर साहेब जे सांगतील ते करायचं. आपलं डोकं चालवतं नाही हो. काय आहे, त्यांना आपल्याला रोल दिला या. आपल्या गावात शूटिंग आहे की नाही. सरपंच सर. नमस्कार. सगळ्यात आधी खूप खूप आभार. तुमच्या या गावात आम्हाला शूटिंग करायची परमिशन तुम्ही दिली. धन्यवाद. अरे नाही हो सर, परमिशनचं काय घेऊन आले. परमिशनचा काही विषय नाही. एक तर तुम्ही आमच्या सगळ्या गावकऱ्यांना आम्हाला तुमच्या पिक्चर मध्ये शूटिंग करायचं म्हणजे रोल करायचा चान्स दिला. अजून काय पाहिजे. मला रॉ टॅलेंट पाहिजे म्हणून दिलेलं अरे आहे. सर. हे बघ माझ्या चित्रपटात ना मला रॉ टॅलेंट वापरायचे अरे वा. म्हणून तर मी इकडे आलो. मला गावकरी हवेत. मी गावकरी घेतले. आम्ही गावकरी आहोत. हो 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 म्हणूनच मी घेतलंय तुम्हाला. हा पण आम्ही गावकरीच आहोत. हो हो म्हणून तर घेतलंय तुम्हाला. नाही नाही सर, त्याला काय म्हणायचं आहे की आम्ही गावकरी आहोत. म्हणजे मी म्हणून तर घेतलंय ना. नाही नाही, तुम्हाला समजलं नाही. त्याला काय म्हणायचं की आम्ही ना गावकरी आहोत सगळे. आम्ही सगळे आहे की नाही गावकरी आहोत. गावकरी आम्ही. हा 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 बरोबर. हो 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 बरोबर बरोबर. कळलं मला. येस 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 येस. गावकरी आहात म्हणून तर तुम्हाला घेतलेलं आहे. आपण आता सीन कडे लगेच वळूया. ओके सीन समजून सांगितलंय सगळ्यांना. मी सांगितले सर. हा ओके. डेड बॉडी कोण करतंय. सर मी काय नाव काय. अरुण कदम. अरुण कदम. जमेल ना. माहित नाही, पहिल्यांदाच मरतोय ना मी. अरे म्हणजे मी काय आठव्यांदा मेलो काय आजपर्यंत. आहे की नाही. काम पहिल्यांदाच करताय ना. होऊन जाईल काय टेन्शन नाहीये. हा तर तुम्हाला यांनी बाकीची माहिती दिलेली आहे. ओके पिक्चरचं नाव तुम्हाला माहिती असेलच. माहिती आहे आम्हाला. भंगार राजू मामाचा. यलगार राजू मामाचा. भंगार राजू मामाचा हे काय नाव आहे. अरे ये येड्या यालिगार आहे. भंगार काय सांगितलं तिला. मी कधी बोललो. तू बोललास नाही भंगार म्हणून. अरे मी बोललोच नाही बरं. कसं नाही बोललास तू. आज बोलला ना, आज बोलता. एक मिनिट शांत व्हा. गोंधळ घालू नका सर, काहीतरी सांगता. अरे मी सांगतोय ना माझं ऐका ना. असं नका करू. नाही पण मी बोललोच नाही ना. अरे हो मग ठीक आहे कळलं ना. मी आता सांगतोय ना यलगार राजू मामाचा हे नाव आहे. ओके तर राजू मामा नावाचं कॅरेक्टर आहे. ते तुमच्या गावात असतं आणि त्या गावात तो एक सामाजिक कार्य करताय. काय? अतिशय प्रेमळ आहे. सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचं निधन होतं. त्याची डेड बॉडी तुम्ही करताय. मी डेड बॉडी. हा. मी मरणार आहे. हो. मी मरू. मरा. नीट मरा म्हणजे नीट मारा नीट मारा. नीट मारा. नीट. थांबा थांबा नीट. तसं आहे बघ. आणि रोल भेटायचं सोनं करा. फुकट थांबा रे. नीट मारा. तसं नव्हतं, सगळं लागतं बॉ डेड बॉडीला. अरे रबर बँड लावाल त्याला. नाही, बाजू द्या ना. अरे रबर बँड नसतो. हा, हे असं कसं आहे. दिसतंय. आता तार नाही ना सर. अरे हो पण ते बरं नाही दिसत. वातावरण सर. आता मी सांगतो तुम्ही तिकडे बसा. हा. डोक्याशी पोझिशन देतो. तुम्ही इथे बसा. इथे मी इथे. तुम्ही मागे फिरत असाल. ही फायनल पोझिशन आहे. ओके हा तर आता राजू मामानं समोर बघतेस. राजू मामा मेलेले आहेत. राजू मामा म्हणत हंबरडा फोडायचा आहे. राजू मामा. आत्ता नाही आत्ता नाही आत्ता नाही. मी ऍक्शन म्हटल्यावर ऍक्शन म्हटल्यावर. तुला कळत कसं नाही ते ऍक्शन बोलले मग. तू एक काम कर, मी तुला हालूच असा इशारा करतो डोला मारून मग रडा. तू मला डोला मारणार आहेस. पचकन काढून हातात देईन तुझ्या. ए येडायच काय रे. तू कसा डोला मारशील. तो तर डेड बॉडी आहेस ना. तू आता मेलेला आहेस. तुला कसं काय कळणार. डोला मी मारू शकतो. मी जिवंत आहे का ना. कसा मारशील बसाऱ्या. कशावर म्हणजे ती माझ्या मामाची पोरगी आहे, मी तिला डोला मार. अरे, अरे पण का डोला मारायचाय तुम्हाला. तिला घालायला पाहिजे ना. त्यांनी सांगितलं
चालेल तू मी तुझं काम कर मी कशाला इकडे मी सांगेन ना मी डिरेक्टर आहे ना सांगतील हे बघा बाई हे बघा मोगराताई मी ऍक्शन म्हटलं की इकडे हे करायचं कळलं हंबरडा. हंबरडा फोडायचा काय ऍक्शन ऐकलं की हंबरडा फोडायचा लक्षात आलं ए बाबा पुढचं सांग सगळं काय वाक्य आहेत यांचा हंबरडा फोडला ह्यांनी पुढे काय यांच्यानंतर तुमचा डायलॉग आहे तुम्ही म्हणता की राजू मामा अनंतात विलीन झाले ओके. याच्यानंतर दादा तुमचा डायलॉग मांजा आहे. आमचा पोशिंदा गेला बस आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक डायलॉग आहे तुमचा की आता होणार यलगार आणि त्यानंतर सगळे कॅमेऱ्याच्या इकडे असे येता हात करताना म्हणता यलगार क्लिअर हा, आहे clear. सोपा सीन आहे मस्त करेंगे वाह मस्त करेंगे Yes, sir. रेडी आहे सगळे Yes, sir. ओके Ready, sir. चलो रेडी हा सर सर एक मिनिट हा या रोल कॅमेरा ऍक्शन राजू मामा पाणी पाणी घे पाणी घे काय पाणी झालं प्या काय झालं? कदम पाणी प्या तुझं राहायचं सगळं माझ्या अंगावर उठशील. छातीचा पिंजरा फुटला त्याला. अरे माझा बाप मेला तेव्हा सुद्धा मी एवढा रडलो होतो वसाड्या. कोण आहे राजू मामा एवढं करशील मेलो असतो ना मी. अरे वसाड्या तू मेलेलाच आहेस ना तुझी डेड बॉडी आहे काय ना मला सांग अशी डेड बॉडी उठलनी बोलेल काय मला सांग अरे पण- हे ना ऍक्टिंगच्या रूल मध्ये ना बसतच नाही सगळा सीन पाडला ना ए, वासाड्या याड्या. काय मी पिक्चर मध्ये मेलोय खरा जिवंत आहे ना. अरे तरी पण तुला डेड बॉडी एवढा कल्ला पाहिजे ना डेड बॉडीला कळतंय काय कुणी कोणाला मारला नाही तर तुझ्या अंगावर धुमके तू पडलास तर मग कल्ला असतं तुला. या बघ. हे ऍक्टिंगच्या रूल मध्ये ना बसतच शांत बसा यार अरे ए, सीन पाडून टाकला ना अरे माहिती मी बघतो ना काय ते थांबा थांबा जरा. चालायला नको त्याला. एक मिनिट ताई तुम्ही कशाला एवढा जोरात पडला त्यांच्या छातीवर नाही तर मला वाटलं राजू मामाने माझ्यामध्ये भावा बहिणीचं नातं असेल ना म्हणून ए बहिणी बहिणीचं नातं नाही तू मला आवडतेस म्हणून मला डोला मारायचा तुला. काय अरे 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 ते मामी बहीण फक्त डोळाच मारायचा का आयुष्यात दुसरं काही करू शकत नाहीस का तू आणि डेड बॉडी आहेस ना डेड बॉडी अच्छा अच्छा कशी हसले अशी एकदा तुमच्या अंगावर पडल्यावर कळेल काय आहे ते. कदम अरे काय आहे ते. अरे सांगा जरा यार कदम नका ना अरे आता ऑप्शन आहेत माझ्याकडे दुसऱ्याला पण झोपेन नाही नाही आपल्या अरे केवढे दूर- हलायचं नाही तुम्ही पण पडू नका अंगावर नाही, कळलं नाही, तुम्हाला होय. हलायचं नाही डोळे मिटा डेड बॉडी आहे ना अजिबात हलता कामा नाही बरोबर चला होईल, चलो, मस्त, फिर से, मस्त. मस्त करेंगे यार Sir, yes, छान sir. करेंगे मला नको सांगू कर तिकडे मस्त करेंगे काय सर रेडी आहे रेडी आहे रोल हलू नको रे कॅमेरा ऍक्शन राजू मामा मंडळी राजू मामा अनंतात विलन झाले कटिंग हा मोगॅम्बो झालाय अनंतात विलन झाले म्हणाला तू विलीन आहे हो विलीन 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 अनंतात विलीन झाले नाही ते काय अरे सॉरी मी- सर ते काय पहिल्यांदा एवढा मोठा रोल करतो सर मी शॉर्ट फिल्म केलेली सर मी फाईल पण आणलेला आहे सर त्याच्यासाठी हा सर अरे पण हे नको ना दाखवू मला नाही, सांग ना सर, मी यार शॉर्ट फिल्म केली सर खरं सांगतो सिरियल किलरचा रोल केलाय सर मी 22 मर्डरी होत्या सर त्याच्यामध्ये हा म्हणजे किसर झाला किलर अशीच ती शॉर्ट फिल्म होती सर अरे हा काय बोलतोय याच्यात सगळे कागदपत्र आहे सर कागदपत्र फील्ड मध्ये होती इकडे कागदपत्र म्हणजे तुला लक्षात नाही तंटामुक्त गाव जरा आनंदाने तिकडे मुक्त उभा सगळं राहा आहे सर ना. ते. नाव आहे ते मला. तिकडे सर, उभा राहा बघून जरा. घ्या ना तुम्ही येडा आहे रे विलीन विलीन आहे त्या मिलीन बोलायला सांगितलं ओ. पडगीर काय थांबा ना जरा थांबा 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 जरा विलीन आहे ते विलीन लक्षात आलं तुमच्या विलीन? विलीन विलीन? अनंत आहे ते विलीन झाले विलीन म्हणू का मग विलीनच म्हण नाही तर सोपं काहीतरी करू सर दुसरं एक काम काय कर. दुसरं काय एक काम कर तू नको म्हणूस ते हा तू राजू मामा गेला एवढंच म्हण कळलं राजू मामा गेला अजून एकदा म्हण राजू मामा गेला अजून एकदा म्हण गेला राजू मामा कशाला व्हेरिएशन पाहिजे राजू मामा गेला इतकंच म्हण ना राजू मामा बोल राजू मामा गेला ये इत नाही चाहिए मेरे को चलो रे, रे, रे. मामा अरे गेला, मस्त एवढंच. करा रे मस्त करा रे मामा गेला एवढं. चला बसता तिकडे पोझिशन घे इथे नाहीये तिथे आहे तू सारखं इथे इथे करताना पोझिशन बदलता सर सर रेडी सर घेतो सर रोल कॅमेरा ऍक्शन राजू मामा मंडळी राजू मामा गेला राजू मामा ये वहिने अगं किती दुःख करशील ग हा आता गेला ना जाऊ दे आपल्या हातात थोडीच आहे काय रे अरण्या नाही तर काय वसारी ऐकत नाही हेकडी आहे ती. अरे अरे बोलतो कशाला तू डेड बॉडी आहेस ना सर हा ना. परत हा बोलला काय रे यार नाही तर काहीतरी रिॲक्शन द्यायला अरे पाहिजे. नको देऊ ना अरे डेड अरे
अरे मेलायस ना तू मेलायस ना मग कशाला रिॲक्ट ह्याच्या डोक्यात रूल अरे आहे. नको बोल ना. 7 सीन करायचे पुढे दिवसभरात रे लवकर करा मेलायस ना ह्याला सांगा ना हा बोलतो कसं. कशाला तू विचारतोस अरे त्याला? विचारतो म्हणजे आता मी विचारलं म्हणून या ना आवाज यायला पाहिजे काय मला अरे. डेड बॉडी आहे का नाही हा वास्तव घ्यायला कळलंच नाही पाहिजे ना कोण काय बोलतोय तो अरे पण तू आवाज देऊ नको ना कळत नाही का तुला काय ऐकू? आवाज द्यायचा ना आता कुणी काय बोलायचं लक्षात आलं जे सांगितलं तेवढंच करायचं येस नाही का मोरे, नका, नका. जाम हे चाले रोल यार जल्दी मेरे को Yes, सीन sir. चाहिए बघा ना जरा बोलू नाही. रोल कॅमेरा सर बाजूला ना अरे चल माहिती आहे चल सर कुठून रोल कॅमेरा ऍक्शन राजू मामा बस ये अगं वहिने आता दुःख करून का उपयोग आहे? अरे देवा रे देवा रे काय झालं? हात देऊन उभा राहिला नाही नाही मी सपोर्ट बघित होतो रे आता गुडघं झिजलेत ना माझं उभं राहत मग हिच्यापर्यंत कशाला काम करतो घरी जाणार अरे तू कशाला हलतो बाबा अरे हा छातीवर इकडे पिंजरा फोडून द्या अरे पण जाऊ दे ना काय होईल तर होईल तू डेड बॉडी आहेस ना मग झोपून राहा तू कशाला हात लावलास त्याला नाही नाही म्हटलं सगळं बसूनच चाललेलं आहे ना उभं राहून थोडा व्हेरिएशन देऊया कशाला मारायला व्हेरिएशन देताय जे आहे ते करा ना यार फ्रेम मध्ये कसं चांगलं दिसेल ना बघ खड्ड्यात गेली फ्रेम जे सांगितलं ते करा आता हे उभं राहून पुढे कंटिन्यू करायचं हे आधीचं सगळं कट तू रड राजू मामा पुढे कंटिन्यू करायचं वाक्य कळलं काय हे तुझं कट चल रेडी आहे आणि मी आलोय मला आता कोणी हात लावू नका सांगतोय नाहीतर मी जिवंत होईन सांगा ना येस सर कदम करू आपण मोरे हा ठीक आहे ए हलू नको होईल होईल मस्त होईल डोळे मीठ चला पाटील रेडी रोल कॅमेरा ऍक्शन राजू मामा अरे आमचा राजू मामा गेला रे आमचा पोशिंदा गेला राजू मामा गेला आता होणार वल्गर वल्गर बिलो द बेल्ट वल्गर का बोललास तू ते यलगार आहे ना ते अरे, तू कशाला करतोयस तुम्ही बोललो ना सगळ्यांनी एकदम असं करायचं वा 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 आम्हाला हा हास्य यलगार खूप आवडला भन्नाट परफॉर्मन्स. प्रसादा तुम्हाला कसे वाटले हे गावकरी? डेडली कॉमेडी होती डेडली मजा होती विषयामध्ये आणि मस्त अरुण क्लास म्हणजे डेड बॉडीतही एवढी एनर्जी असू शकते हे अरुण तुझ्याकडे बघूनच कळू शकतं. फॅन्टॅस्टिक सम्या मस्त फार गोड. हे मी आजपर्यंत तू अनेक वेगवेगळे व्हिलन या मंचावरती सादर केलेत पण तेव्हा प्रत्येक वेळेला तू त्याच्यात विलीन होऊन काम केलंस आणि त्यामुळे ते कधी वल्गर वाटलं नाही त्याचा यलगारच कायम वाटत राहिला. मोरे आगाऊ माणसाची भूमिका म्हणजे तू झोपेतनं उठून पण करू शकतो इतकं तुझ्यात ते भिनलेलं आहे. वा वनिता मस्त म्हणजे तो पहिला जो हंबरडा होता त्याचा भर हळूहळू ओसरत गेला म्हणजे पहिलं राजू मामा राजू मामा परत हा जो प्रवास ओसरत आणलास तू तो फार मजेदार होता रंजक होता. फॅन्टॅस्टिक मजा आली. मंडळी बायकोच्या सहवासासाठी तरसणारा नवरा आज पुन्हा एकदा सज्ज झालाय तिला माहेरातून सासरी आणण्यासाठी. बघूया आज तरी त्याला यश मिळतंय का ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य जत्रेच्या बिलंदर कलाकारांचं. अगं चिडपते की थांब ना जरा. काय झालं मामी पाय दुखते वय नाही बे आता गुडघ्याचं दुखणं आहे आयुष्यभराचं बे. अरे मामीला का सांगायचं नाही वय मग हा म्हटलं का बरं नाही मला तुला सांगून काय करणार होतास तू आणि काय करणार म्हणजे माझ्याकडे कसा उपाय असतोय की नाही आणि माझा उपाय म्हणजे उपाय म्हणजे उपाय म्हणजे उपाय हा कळलं
हेच बरोबर कळलंय बघा. काय करायचं माहितीये का, हे अजिबात करायचं नाही. सारखं आपलं करत असते ते अजिबात करू नका हे. सर्दी झाली अरे हो काय करायचं, काय? निलगिरीचा पाला घ्यायचा, तो खलबत्त्यात कुट कुट कुटायचा, त्याच्यात व्हायचं उलीचं मोहरीच तेल टाकायचं. काय टाकायचं? मोहरीचं तेल. मोहरीच तेल टाकायचं. त्यात लसणाच्या 3 पाकळ्या टाकायच्या. 3च टाकायच्या, 5 बी नाही 2 बी नाही. कळलं का? कढीपत्त्याची 5 पानं टाकायची, 5च टाकायची, 6 बी नाही 3 बी नाही. कळलं का? चांगली त्याला त्याच्या आईला उकळी काढायची. उकळी म्हणजे होईच तर उकळी काढायची. कशी काढायची? अरे गुच्चू पटारे, हे काय हळूहळू काय करताय? हो दादा, अरे काय चालू आहे? काय झालं? अरे कशासाठी जमलोत आपण आणि तुमचं काय चालू आहे? अरे हो लगा, सॉरी शामराव, सॉरी. बैठक आहे आपल्याला काही मग? सॉरी. ए मामी चला बैठक सुरू करू आता. बरं शामराव, हा, काय विषय आहे आजचा बैठकीचा? काय विषय आहे? अरे त्यांना ना विषय जुनाच आहे. माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही. अजून? अरे हे मी विचारलं पाहिजे. अजून किती किती वाट बघू? तुम्ही मध्यस्थी केली होती ना? ऐ, काय आमच्या खापर फोडायचं नाही बरं का. मग? त्याच्या आईला 50 लग्न लावून दिले ती आजपर्यंत. एकाची कंप्लेंट आलेली नाही काय मामी? मग फुल गॅरंटी मध्ये सगळी नांदते द्या. तुम्हीच त्याच्या आईला काय ती फॉल्टी निघालाय. हा, आम्ही फॉल्टी. सगळ्यांचं बरं केलं आणि माझ्या गळ्यात ही हाबा टाकीन बांधली तुम्ही. कसं बोलताय? अरे मग किती वाट बघू? नाही येत ना ती. आईचं आजार पण हा. झालं, बहिणीचे बाळत पण झालं, बारसं झालं, सण झाले, वार झाले, दुष्काळ झाले, पूर झालं, मयत झालं, सगळं झालं. शांत व्हा. माझं काहीच नाही झालं. मी तसाच आहे. लग्न करून पण संट्या आहे मी, संट्या. शामराव शांत व्हा बरं का. मी काय करतो, काय? फक्त बैठक घेतो, हं. मग येते. 4 दिवसासाठी सासरी येते. तिकडे पण माझ्या अंगात दुखते, माझे हे दुखते. दुखत तर काय? हा, नंतर येतो यांचा फोन, यांचं काहीतरी दुखतंय म्हणून. मग ही शिलकते इकडे. बरं आधी आहे ना ही सांगायची की म्हातारीला काय झालंय. नंतर तर फोन आला यांच्या, हाय येते मी, लगेच निघायची. अरे आता काय गंमत केली का मी? नाही फक्त बैठक घेतोय मी. बरोबर, जाऊ शांत व्हा तू, शांत. माझे ऑफिस मधले मित्र आहेत ना, ते बायकोला घेऊन सुट्टी काढून कोणी लंडनला जातं, कोणी पॅरिसला जातं. मी साधा टेरेसवर पण गेलो नाही हो. काय फक्त बैठक घेतोय. जीव कदरून गेलाय माझा. नाही असू. डोक्याचा पार बांधका उडून गेले. डोक्याचं काम झालं. काय करू? अरे नको ना रे, त्रास करेल शामराव ती का- अरे कशाला असलं काहीतरी करता? घाण दिसते ती. लावा ती. तसंच देतो. शांत हो बरं का तुम्ही. अरे कसं मस होतं मला. अरे हो पण तर नुसती दगमग होते. आपण ऐकून घ्या ना. जगन दुबर झालंय आता काय अरे सांगू. तुम्ही थांबा ना जरा. अरे काय थांबू? अरे तुम्ही काय कडक बंदी आहे का? केवढं कडक होत आहे? वाईस कवा तरी नरम बंदी बी पाडा की. शांत बसा. आता एक शब्द बोलायचं नाही अजिबात तुम्ही. मी बोलतो काय बोलायची ती. बोला. मामी त्यांचं बरोबर आहे बरं का. काय म्हणजे हिला काय नांदायचे का नाही? एका मिनिटाच्या आत हिला बॅग भरून तिकडे कलटी हाणायला लावायची आता. मी काय आता पकडून ठेवले तिला. जा बाचे तू. आय चेतू, अरे काय चाललंय? जा लगे बॅग भरून कलटी हानी करून चला चल. आता जायचे का नाही तुला सांग फक्त. नाही. हा? ए का बरं? हा माणूस रोमॅन्टिक नाही आहे. काय नाही आहे? रोमॅन्टिक बघितलं का? म्हणलं होतं ना तुमच्यात फॉल्ट आहे काहीतरी. हो. का रे शाम्या? हा? असा निघणं का रे तू? अगं, हे आई तू थांब ग. थांब. तसं काही नाहीये. रोमॅन्टिक नाही म्हणजे? मग कधी केलंय रोमॅन्स माझ्या बरोबर? मी पण नाही बघितला याचा रोमॅन्स कधी. तुम्हाला कशाला दाखवू माझा रोमांस?
काय फुलदाणी आहे सगळ्यांनी बघायला? तिला तरी दाखवा मग तुमचा रोमॅन्स. तिने जवळ येऊ द्यायला पाहिजे त्याच्यासाठी. का गे टमरेल तोंडाची. काय बोलतोय लगा? तसंच आहे, तेच खरंय. ते टमरेल खुटीला टांगलेलं असतं ना, ते तरी मला रोज दिसतं, पण बायको दिसत नाही माझी. ते टमरेल जवळचं वाटायला लागलंय मला आता. अशी अवस्था आहे माझी. घ्या मग ते टमरेला जाऊन बसा तुम्हीच. हा तेच करतो आता. काय ग तू कधी मधी येते सासरी, 4 दिवस राहते, एक दिवस तरी तू जवळ येते का? 4 दिवस तर राहते ना. हा हे बोलले 4 दिवस हो राहते. हो. त्यातला एक पण दिवस यांच्या बरोबर मज्जा नाही आली मला. ओ मनी माय का रे श्याम्या? काय? म्हणजे आपलंच ना खोट आपलंच माडी नको ना. अरे नाणं खरं शे का खोट शे त्यानं करता ते नाणं उचकाई देखणं पडी ना. त्यानं बाय ना ते नाणं नुसतं खिसामा ठेवेल शे, त्यांना वापरच नाही जाया. श्यामराव तुम्ही काय 1 मिनिट थांबा, ए. आम्हाला इथं काय काय औषंग खानशंग बोलता आम्हाला कसं कळायचं? तिला कळलंय. तुला काय मज्जा पाहिजे? तुला मज्जा पाहिजे? मज्जा पाहिजे म्हणजे काय करायचं? मज्जा काय कशाची मज्जा? मज्जा काय? अरे श्यामराव बास्की तुम्हाला काय अकाल आहे का हो? इथं असं 4 चौघात लागा नवऱ्या बायकोचं असं काय बाहेर काढू नये. तिकडे घरी गेलो तिने काढलं ना, उद्या 4 चौघात विषय उद्या जिथे उजाडेल तिथे उजाडेल. आता बोला. ठीक आहे आता व्हायचं तर होऊन जाऊ दे. बोला. व्हायचं तू तरी किती दिवस मनात दाबून ठेवल? पोरगी आहे माझी ती. मला किती वेळा सांगते ह्यो माणूस जवळ गेला काय गुलू नाही करत. कधी अशी बाय चिमटी नाही काढत, कधी बाय डोळ्या नाही मारत. ओ सासूबाई, बायको आहे ती माझी. मग धाब्यावर कपडे सुकवायला येणारी शेजारी नाही तिला डोळे मारायला. श्याम्या शेजारणीला डोळे मारतो. अरे नाही ग, मी उदाहरण अरे देतोय. सांग. अरे नाही ना, उदाहरण देतोय ना फक्त. आणि काय डोळा मारणं म्हणजे रोमांस असतो का? माझा रोमांस वेगळा असू शकतो. हो आधी साधा तो रोमांस करा, मग तो वेगळ्यावरती जा. यांना बाय सगळं टोकाचंच आहे यांचं. म्हणजे काय करू? काय ते पिक्चर मधले हिरो हिरोईन करतात ते हिरो सारखं काय असं झाडांच्या मागे पळून पळून गाणं म्हणू का? म्हणा ना मग. त्यात काय म्हणा. नाही अजय देवगणची गाणी म्हणा. मला अजय देवगण लय आवडतो. तुमचे केस अजय देवगण सारखे आहेत म्हणून तर तुमच्याशी लग्न केलं मी. का रे श्याम्या तुझे केस अजय देवगण सारखे? केस कसले? अजय देवगणचा आपण नाही यांच्यात. वय, मामा पहिल्या रात्री मला कळलं यांचे केस नकली आहेत. काय फसवणूक झाली मामा माझी. पहिल्या रात्री तर बाई अजय देवगणला खुंटीवर टांगून ठेवला यांनी. काय करावं आता? आणि तसा झाला बाई माणूस जवळ आला रोमॅन्स करायला. लय भीती वाटते मामा असं जवळ घेऊन बघा यांना. ते कशाला जवळ घेतील मला? बापरे माझे तर डोळे चमकले मामा. असं वाटलं की अंधारातून अशी घाटातून गाडी येते बाई अंगावर. अरे बापरे, एवढा एवढा भयानक दिसतो मी? लगा अंधारात अप्पर डिप्पर देताय होय तुम्ही येऊन? श्याम्या कशाला टोप काढायचा? नाही काढायचा ना टोप. अगं आई, अरे कूस बदलला तरी निघून जातो तो. हा नाकात जातात बाल. आत्ताही बोलताना किती वेळा हालतोय. छेते जाऊ दे ना. तसं पण केसांनी काय होतंय? पण माझ्या स्वप्नांचं काय मग? माझं स्वप्न होतं बाई माझा नवरा अजय देवगण सारखं गाणी म्हणावा माझ्यासाठी. अरे ते पिक्चर मधलं असतं ते काही खरं नसतं. आता आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी झाली, ती काय गाऊन झाली का? 1 नंबरला गेली ती आता. आपल्या देशात आहे ना मुकाट्याने पोरं जन्माला घालायची पद्धत आहे. हे बघा हे असं आहे या माणसाचं काय करावं? जरा रोमॅन्टिक झालं की अशी गणितं काढतात बाहेर. निरस माणूस आहे. मी निरस आहे, तू बोलते सरस आहे. नाही मग तसं तर माझं पण आहे ना. मला पण असं वाटत होतं की बा की माझी बायको आहे ना, तिने माझ्या समोर असा हेलन सारखा डान्स केला पाहिजे बा. हा ही हेल्यासारखी येते घरात. हा बरं, ही घरात घुसते का कबड्डीची एंट्री मारायला घुसते ते कळत नाही. माणूस आहे काय? अरे काय माणूस आहे? हंडा
हांडा घेऊन बाईने कसं चाललं पाहिजे, ठुमकत नजाकतीत चाललं पाहिजे ना, या अशी चालते पहिलं सर. काय म्हणायचं हिला आता? अरे पण बाय हांडा घेऊन आली की आपण हांडा घ्यायचा असतो. ह्याला म्हणते ती रोमॅन्टिक असणं. तुम्ही भरा मग पाणी. बघितलं का? पाणी भरायला मला लावताय. हा आवाज बघितला? या आवाजात कोण रोमांस करेल? या आवाजात सुतारकाम सुद्धा करता येणार नाही. ए अरे श्याम, तुम्हाला कळतंय का लागा? एवढं उतू आलंय हे सगळं. बसा खाली तिकडे. तोंडाला येईल ती बोलताय लागा. कुणीतरी कमीपणा घ्या किंवा सगळ्यांनी खेळ 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 केलं भांडणच होणार मग. आज करू नये शामराव. त्या दिवशी तुम्हाला सांग, तुम्ही कुठतरी वाचलंय काय? गुलाबाची कळी असती की नाही, हा त्याच्या पुढे जाऊन आपण नुसतं गाणं जरी म्हणलं तरी लगेच फुलून गुलाब होतोय. असं का? मग अरे आपली बायको म्हणजे सुद्धा गुलाबाची कळीच असते हो. गाऊन बघा की कवा तिच्यासाठी कशी खुलतीये बघा मग ती. नाही कशाला गायचे हो गाणं? कशाला गायचं म्हणजे शामराव, मी सांगतो तुम्हाला एकदा गाणं म्हणून बघा बायकोसाठी. गाणं म्हणणाऱ्यातला नाहीये ना हो मी. अरे काय ते गेलं नि असते सारखे तुमचं. म्हणा नाही एकदा बायकोसाठी गाणं काय होत नाही. एवढे म्हणतात तर म्हणा मग. म्हण की श्याम. अगं नको ना. म्हणा ना. आता काय म्हणा की. म्हणू? अजय देवगणचं म्हणा. अजय देवगणच्या. हा 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 त्याच्या आईला काय माणूस आहे ना का? एवढा भसाडा आवाज आहे तरी त्याच्यात बी आला. हे असं होतं म्हणून. आज आता चांगलं आलं छान. हा म्हणजे जरा सुधारणा करण्याची गरज आहे. अरे वाव. चालतंय पण चालते. चेतो चला बॅग भराय घ्या. चला बॅग भराय घ्या. शामराव ए अरे इकडे बघा घ्या. आता कसं वाटतंय? अरे बाप, आता गैर भारी वाटते ना. म्हणजे गाव वाटतंय, नाचा वाटतंय. माझ्या आयुष्यातला दुष्काळ दूर झाला हो. मला वाटलं ते रोमॅन्टिक आहे म्हणून. अरे काय माणूस आहे का काय आहे त्या का? अरे जी कला आपल्याकडे ढुंकून पण बघत नाही तिकडे कशाला वर पडून घ्यायचं लगेच. आता आयाला बरं वाटेपर्यंत माल नाही यायचं तुमच्याकडं. नाही ना तू असं नको ना बोलू. आता राय एकटा. चल घरी. मामी शांत. हे चेतू, चल आता. लग्न झालं तरी परत संट्याचे मी. संध्याचं अरे काय, किती वेळ लागला. वा गैरा रोमॅन्टिक परफॉर्मन्स. त्या टिप्स भारी होत्या. सई. गोड परफॉर्मन्स होता. श्यामदादा, मला असं वाटतं की तुमची या कॅरेक्टरची पकड दिवसेंदिवस खूप जास्त छान स्ट्रॉंग होत चालली आहे आणि तुम्ही खुलत चाललेले आहात. आज आम्हाला एक आशा तरी मिळाली ऑडियन्स म्हणून की ह्यांचं सगळं व्यवस्थित होईल, हे जातील. ती आशा दिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि अभिजित पवारांनी एक वाक्य लिहिलेलं मला खूप आवडलं की आपल्या देशामध्ये मुकाट्यांनी पोरं जन्माला घालायची पद्धत आहे. हे ऍडिशन भयंकर गोस्वामी सरांची. वाव, हे भयंकर धारदार वाक्य आहे सर. हॅट्स ऑफ. म्हणजे एक नकळत काहीतरी खूप. माझ्याकडे एक स्टिकर आहे फोनवरती, ते इट सेज गडबडीत मोठं बोललास. तर ते तसं झालं. ती मोमेंट मला वाटली. तुमची सगळ्यांची साथ पण अमेझिंग. मजा आली. मस्त. याचबरोबर वेळ झाली आहे निरोपाची. हा हास्य प्रवास असा चालू राहील आणि उद्याच्या भागाच्या शेवटी जाहीर होणार आहेत सोनेरी क्षणांचे मानकरी. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. नमस्कार मंडळी. तुमच्या रखरखत्या आयुष्यात खळखळती हास्यगंगा घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, दरोडेखोरांच्या तावडीत सापडलंय एक जोडपं. बघूया स्वतःची सुटका करून घेण्यात त्यांना यश मिळतं का ते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अवले कलाकार. ये ना.
अगं डोंट वरी, ये 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 ये. वा वा वा. अहो मला भीती वाटतेय हो. काय ते? मला भीती वाटतेय. तुला भीती वाटते? अगं अश्विनी, कासार वडावली नाही आहे, जंगल आहे जंगल. काय बाई करावं तुमच्या या कॉमेडीचं. मला खरंच भीती वाटतेय. या निबिड अरण्यात कशासाठी घेऊन आला आहात तुम्ही मला? कशाला घाबरतेस तू? आय एम हिअर. आय एम हिअर. गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर. मला टाळा लाणा. अजिबात घाबरायचं नाही. हो पण असं असं कोण लग्न झालेल्या सुंदर तरुण बायकोला एवढ्या आत जंगलात फिरायला घेऊन येतं? हं? कशाला घाबरतेस? आपलं लग्न झालंय ना यार. ये इकडे इकडे. बस 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 बस. हे बघ, समोर तलाव आहे, हिरवीगार झाडी आहे. बस. नवी कोरी बायको आहे. नवीन बायको आहे. याला सोडून तर ना जाणार? ए भाई, तुम्हाला सोडून ना जाणार? सोडून का जाईन मी? मी तुमची सावली आहे. अरे हा. हो मला तर इथे कायमच राहायचंय. बघू आता कसं काय जमतंय. डोंट वरी, सगळं होईल. हा पण मला सोडून नको जाऊ. चालेल? हा सोडून नको जाऊ मला प्लीज. छे छे, सोडून जाण्यासाठी का पंचमहाभूतांच्या साक्षीने तुमच्या हातात माझा हात दिलाय मी? अयो मी आयुष्यभर तुमची साथ देईन. अयो, इकडे बघा. नको, मला लाज वाटते. खरं तर तुमच्या बरोबर जंगलात आले म्हणून मला लाज वाटायला हवं. काय बोलतेस यार तू? बायको आहे ना मी. अरे हा हा हा. या डोळ्यांच्या निरांजनाने मी तुमचं आयुष्य प्रकाशमय करेन. बाप रे बाप. मी चंदनासारखं झिजून तुमचं आयुष्य सुगंधी करेन. तुम्ही मला माझे काय करते? अहो, पाया पडत होते. सॉरी, मला वाटलं उचलून आपटते की काय. हे किडे तुमच्या अंगात आहेत, धनी माझ्या अंगात नाही. तुम्ही तर माझे पती परमेश्वर आहात. Oh my God. मी तुम्हाला ईश्वरासारखं पूजेन आणि तुमच्या अंगणात जाई बनून निजेन. काय करायचं आज मी यार? मॅम, नवीन बायको. अशी बायको आजच्या काळात कोणाला भेटते? आता आपल्याकडच्या पोरी. आणि कशी बोलली? पती परमेश्वर. परमेश्वरात आज खऱ्या अर्थाने आपल्या स्टेजवरती मुलगी आली. क्या बात आहे यार. पण तुला खरं सांगू ना, मी तुला जंगलात का आणलं माहितीये का? मी 11वीला असताना एक सिनेमा बघितला होता, रोमांस इन द जंगल. तेव्हापासून माझी फॅन्टसी होती की जंगलात रोमांस करायचं. इश्श, तुम्ही पण ना. अरे सिरियसली. तुम्ही दिसता तसे दगड, पण गुलाबासारखे रोमॅन्टिक आहात. मला ना तुम्ही गुलमोहरासारखे भासता, सदैव बहरलेले. ऐक ना, तुझं हे शाकुंतल नाटक करून झालं असेल तर आपण जंगल क्वीन करायला घेऊया का? जंगल क्वीन? हो, 11वीला असताना सिनेमा बघितला होता, जंगल क्वीन. कुठले सिनेमे आहेत? रोमॅन्स इन द जंगल, जंगल क्वीन वगैरे? आमच्या काळातले सिनेमे. काय सिनेमे होते यार. हे तलाव आहे ना खाली. खट्याळ आहात तुम्ही, खट्याळ, रुबाबदार आणि मिश्किल. परत बोल ग. परत बोल. खट्याळ, रुबाबदार आणि मिश्किल. मी पण आहे बरं का. अरे क्या बात आहे. मजाच आहे आज. तुमच्यात ना सगळंच आहे. राजबिंड रूप, हे झुपकेदार केस, हे निखळ हसू आणि हा खट्याळपणा. तुमच्यासारखा जोडीदार मिळावा म्हणून मी केलेले 11 सोमवार फळास आले की हो. शपथ. शेवटच्या श्वासापर्यंत आता मी हा हात सोडायची नाही. हा अरे आज मी हे काय ऐकतो यार. एवढं सगळं ऐकून मला असं वाटतंय, आरा बाप मरतो का काय? कोण आहे? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? कोण? बाप सॉरी. कोण आहे तुम्ही? मला माहितीये ह्यो आजचा लाफ्टर नाही, ह्यो जुन्या पापांचा लाफ्टर आहे. पण मला सांगा तुम्ही कोण आहे? कोण?
धरायाला धरायाला ही कुठली गँग आहे धरायाला अहो सोडा आम्हाला सोडा. हे माझे पती परमेश्वर आहेत आणि आम्ही पहिल्यांदाच जंगलामध्ये रोमॅन्स करायला आलोय यांना करायचा म्हणून. मला मला ह्या काळविटाला जंगलात रोमॅन्स करायचाय. सोडणार तुम्हाला सोडणार. आम्ही धरलेल्यांना कवाच पोसत बसत नाही. आम्ही त्यांना धरतो, लुटतो आणि मग सोडून देतो. ए चेक करा काय घावतंय का बघा. बाई तुम्ही इकडे बसा. माझी बायको चेक करा. बापरे बाई 1 2 30 रुपये. 30 रुपये. बायकोला जंगलात घेऊन फिरायला आला आणि खिशात मध्ये 30 रुपये. सॉरी 30 रुपये, फक्त 30 रुपये. ह्याच्यावर रोमॅन्स करायला आली तू. मारू नका हो त्यांना, मारू नका. कशाला बोलीस का मारू नका म्हणून त्याच्या डोक्यात तरी होतं का कशाला बोलीस मारू नका म्हणून. पण ते गुंड आहेत आणि न मारताच असे उभे राहिले तर मला कसंच झालं हो. तिकडे ते गुंड एक मिनिट इकडे इकडे ते गुंड नाही आहेत ते दरोडेखोर आहेत दरोडेखोर. काल दरोडेखोराचं स्किट आलं ना तेव्हाच त्यांना बघून कसं झालं ग. लय फ्रस्टेड आहेत ती लोक. एक लक्षात घे. आता या स्किटची जबाबदारी आपल्या दोघांच्या खांद्यावर आहे कळलं. डोकं ठिकाणावर ठेवू. काय बोललो नको शांत राहा. झालं आमचं झालं आमचं. जाऊ आता आम्ही दोघं घरी जाऊ. काय बोलला? काय बोलला? मी म्हणलं काय नाही चांगले लोक आहेत मस्त आहेत. काय बोलला? ते म्हणतायत की या स्किटची जबाबदारी आम्हा दोघांवर आहे. अरे मग तुम्ही दरोडेखोर आहात, तुम्हाला स्क्रिप्ट बघूनच कसंच झालंय म्हणे. मारू नका हो त्यांना. कशाला मारायला बोलते भाऊ नका त्यांना म्हणून राप करलाच मारली त्यांनी मला. हो नका ना हो मारू त्यांना. त्यांच्या वेदना बघून माझ्या हृदयाला चरे पडतायत हो. हे विविध भरती मॉडेल कुठनं आणलं? माझ्या बायकोला काय बोलायचं नाही सांगून ठेवतो आधीच. मारू नका प्लीज तुम्ही. नाही बोला तुम्हाला पाहिजे ते बोला पण जरा आरामात. तुला माहिती मी कोण आहे? मला माहिती आहे कोण आहे. मागचं दरोडेखोराचं स्किट ज्याने पाडलं त्यातला एक ऍक्टर आणि एक घाबरून अमेरिकेला पळून गेलाय. महिना झाला येतच नाही. हे बघा तुम्ही काहीही करा पण त्यांना मारू नका. नको ना बोलू हे वाक्य यार तू. वाटल्यास मी तुम्हा सगळ्यांसमोर नृत्य सादर करते. एक थांबा साहेब एक मिनिट थांबा एक मिनिट इकडे कशाला त्यांच्या डोक्यात पण नव्हतं कशाला सांगते मी डान्स करते म्हणून. अहो ते दरोडेखोर आहेत म्हटल्यावर आत्ता नाही तर थोड्या वेळाने मला यांच्या समोर नृत्य सादर करावंच लागणार आहे. अरे बाबा ते विसरले होते की ते दरोडेखोर आहेत म्हणून त्यांना कशाला आठवण करून दिलीस. चला आता सरदार आवाज नाही आला हा पाहिजे. चालता फिरता मायकल जॅक्सन आपल्याला ठेवून घेऊया. लय पैसे मिळतील. आता आवाज नाही पाहिजे ग. बाई इकडे या. इकडे या. तुम्ही आमच्या कार्यक्रमात डान्स करणार? काय एक मिनिट चालेल. एक मिनिट काय चालेल अगं तू काय यार असं कसं बोलतेस यार आपलं लग्न ठरलंय का नाही. मग असं कसं बोलतेस तू. तुम्हाला साथ देणार होतीस ना. अहो 7 मी तुम्हालाच देणार आहे. मग 8 त्यांना देणार आहे. काय झालं? कॉमेडी कॉमेडी कळाली सरदार. 7 8 तू काही येडी आहे का ग. त्याला कळ आली. माफ केलं तुम्हाला. माफ केलं ना. तुम्ही आमच्या कार्यक्रमात काम करा. तसं पण काय झालंय आता सगळे लोक मोबाईलवरनं पैसे पाठवायला लागलेत. आमचा धंदाच बुडालाय. आम्ही दरोडा टाकाय जातो, लोक स्कॅन कोड मागतात. काय करायचं आम्ही? बरं जंगलातले कपल पकडले तर 10-20 रुपयाच्या वर काय मिळत नाही. बरोबर आहे. त्यामुळे आपण कार्यक्रम काढू. तुम्हाला 4 पैसे मिळतील, आम्हाला 4 पैसे मिळतील. ताट मानानं जगू आपण. प्लीज काय? प्लीज मला जाऊ द्या ना हो. काय जाऊ दे. तसंही लग्न झालेल्या मुलीला कोण लीड देतं सांगा. मला ते लीड देत आहेत की नाही. केवढी हावरी आहे ग. 4 मालिका लीडला गेल्यात. 5वी रनिंग मध्ये आहे तरी तो लीड पाहिजे.
ते पण ह्यांच्या बरोबर यांनी मी घातलं त्यांनी टेन्शन आलं होतं. तुम्ही गप्प बसाव. माझ्या डोळ्यांची निरांजन मी तुमच्याचसाठी परत जर पोलिसांना निरांजने बिरांजने तेवढ ठेवलेस म्हणून मी डोळे काढून गोटा खाईन, लक्षात ठेव. ए, काय काय बोलायचं नाही, त्या बाई आता आमच्या झालेल्या आहेत. पण ती माझी बायको आहे, ती निरंजन तेवढ ठेवते, इकडे तुमच्या मेणबत्त्या फडफडते. मला काय फायदा आहे तसा? अहो तुम्ही कधीही या ना भडावर. माझी आठवण आली की मी यायचं, मानाने यायचं आणि सांगायचं ही नाचते ती माझी बायको आहे म्हणून. हा? लाज वाटते काय बोलायला? माझी बायको नसणार घेऊन बोलणार माझी बायको नसते असं असं करू मी? तुमच्या पाया पडतो, मला माझी बायको परत. हा शाकी मुला सर कुठला आणला पहिला बघा यार, त्याला बाई मला चला तुम्ही कुठं जाय- आपण तयारीला लागू. चला नाही त्यांना सांग ना, मी 11वीला असताना रोमॅन्स इन जंगल सिनेमा बघितला होता, त्यासाठी इकडे आलो होतो. त्यांना सांग ना. ऐकलत का? काय यांनी 11वीला असताना जो सिनेमा पाहिला होता ना, तसा रोमॅन्स यांना जंगलात करायचा आहे. म्हणून आम्ही आलो होतो. हा मग करू द्या की. हा. ठेव थांबल. मंगू. हा काय नाव आहे त्याचं? मंगू. मंगू सर साहेबांचा रोमॅन्स होस्तवर थांबायचं जी त्याच नीट घरी सोडायचं जी. आणि मगच माघारी यायचं. अरे पण नीट आपल्या बाईंचा नवरा आहे त्यो. बाई चलायचं का? चला चला चला. आम्हा सरदार माझी चल रे झालं. माझी बाई या. नवीन बायको आहे. हो दादा या काय ते रोमॅन्स बिमॅन्स काय ते करून घ्या, झालं की मला सांगा. माझी बायको कोण गेलं? क्या बात है, जोरदार टाळ्या. फायनली दरोडेखोरांच्या स्किटला बंपर 25 आलाय. मस्त प्रसाददा. वा 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 वा, बहारदार. आमच्या पुण्याचे एक खूप जुने सिनियर नाट्य निर्माते होते, कोठावळे म्हणून, अण्णा कोठावळे. तर त्यांचं एक वाक्य असायचं, ते मला आत्ता आठवलं प्रकर्षाने. ते असं म्हणायचं की आपलं पाकीट जिथे हरवलंय तिथेच शोधायचं, दुसरीकडे जाऊन शोधायचं नाही. तर हे जे स्पिरिट आहे की इथे दरोडेखोराचं स्किट पडलंय तर याच मंचावर आम्ही ते वाजवणार, या स्पिरिटसाठी टाळ्या. मजा आली. दत्तू कुठला दरोडेखोर चट्टेरी पट्टेरी लेंग्यात असतो? वा वा, बहारदार. बने अख्खं स्किट एकीकडे आणि तुझी एक रिॲक्शन एकीकडे. आहा आहा वा वा, सही आहे. अप्रतिम, लाजवाब, फार बहार. चावत्या मस्त, प्रथमेश मस्त, गौरव नेहमीप्रमाणे एनर्जी. अश्विनी तुझं प्रचंड मनपूर्वक स्वागत आहे. सही. मला असं वाटतं की तुम्ही पोरांनी आज हलकल्लोळ घातलात, पण एक पोरगी तुम्हाला भारी पडली याचाही तितकाच आनंद आहे. अश्विनी, आजच्या धडाकेबाज परफॉर्मन्स बद्दल तुझं खूप अभिनंदन. तुझा प्रेझेन्स हवा असा होता आणि प्रत्येक पंच वाजवलास याचा खूप आनंद आहे. आणि समोर अशी व्रात्य कार्टी असताना वाजवलास याचा अजून जास्त अभिमान आणि आनंद आहे. मस्त झालं. वा 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 वा. मंडळी, प्रेम मिळवण्यासाठी दरवेळी वेगवेगळ्या मुलींसोबत डेटवर जाणारा मुलगा आज सापडणार आहे एका सिक्रेट मिशन मध्ये. बघूया तिथे पुढे काय घडतंय ते. हो 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 हो, हाय हाय हाय, क्या दिख रहे हो यार सब लोग, क्या दिख रहे हो? ओ हो, वाह वाह. अरे प्रसाद सर, मी प्रेमात आहे आणि आज तर मला लवकर मिळालंय जरा प्रेम यावेळी. फेसबुकवर एक रिक्वेस्ट पाठवली, समोरून नाव ऐकाल थक्क व्हाल, बार्बरा बर्नेट. वुड यू बिलीव्ह इट? बार्बरा बर्नेट. सोशल मीडियावर एकही फोटो नाही आहे तिचा. त्यावरनं मला वाटलं की फेक अकाउंट असेल आणि माझं नशीब पण तसंच आहे, पण तसं नव्हतं. मी तिच्याशी बोलायला लागलो, अजून बोलायला लागलो आणि एवढं प्रेमात पडलो, कारण एवढी
एवढी लाईफ एन्जॉय करणारी मुलगी, एवढी एक्सायटेड मुलगी मला ह्या जगात सापडलीच आहे. चाइल्ड लाईक इनोसंट आहे तिच्यात, असं एक असं मस्त आहे ती, गोड आहे, तिच्या बोलण्यातनंच कळतं. आणि एवढी एक्सायटेड असते ना सगळ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. हृदय, पाप्या, डोळ्या मारणाऱ्या पाप्या, डोळे नुसतं मारणं, हग, सगळं खूप. भीती वाटते कधी कधी सगळं इमोजीजवर आहे का भेटल्यावर काय असणार आहे ना. नाही पण ती रिप्लाय करते ती हिच्यासारखं नाहीये. मला तुझं नाव नाही घ्यायचं, तुझ्यासारखं नाही. हिला आपण मेसेज करायचा की नाईस डीपी, तो ती 3 दिवसानंतर बघणार, तोपर्यंत आपण विसरलेलो असतो आपण हिला मेसेज केलेला आहे. आणि रिप्लाय काय करणार, हट चोरा. हट चोरा. तुझे ना क्लासेस घेतले पाहिजे फ्लर्टिंगचे एकदा कोणीतरी, पण मी नाही घेणार आहे कारण की मी प्रेमात आहे बार्बरा बर्नेटच्या. करो. या हॉटेलमध्ये बोलवलंय मला. आणि हॉटेल आमच्यासाठी बुकड आहे फक्त. कुठल्या तरी इंडस्ट्रियलिस्टची मोठी कोणतरी असणार आहे मुलगी असं वाटतंय मला. हे 2 स्टॅच्यू नाही आहेत, हे बाउन्सर्स आहेत बहुतेक हॉटेलचे. काय नाही रिॲक्शन देत नाही आहेत, कदाचित स्किटमध्येच देतील आता असं वाटतंय. ठीक आहे, अब क्या करे, काय प्रेमाला नमस्कार करू आणि तिची वाट बघू. आता बघू कधी येते काय येते. बाप रे बाप. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. केवढी सुंदर आहेस तू. अरे यार तुला बघितलं आणि अचानक फुलांची गरजच संपली का. येस कम सीट. Oh my God. खूप एनर्जी आहे तुझ्यात, I can't एवढी tell you. सहन नाही होत मला. मी किती वाट बघितले. हा ओके. ओके येस आता माझ्याशिवाय कोणीच येणार नाही आतमध्ये. अरे थँक्यू. पण एवढं सगळं यार मोठं हॉटेल, आपण दोघे, तू खरंच काय अशी करोडपती वगैरे आहेस का. मैंने कोई जॅकपॉट तो नाही पाया है यार. समथिंग लाईक दॅट. हा काय असं रे समज. यार, एकच मिनिट. काय काय ओंकार. तुझ्या डोळ्यात माझं घर शोधतोय. सेन्स ऑफ ह्युमर. हे नाही पण ऐक ना, मला ना तुझा फोटो काढायचा आहे ग. अगं सोशल मीडियावर तुझा फोटोच नाहीये, मला आठवण आली तर मी काय बघायचं मला सांग ना. प्लीज प्लीज फोटो प्लीज ना. मी कोणालाच नाही दाखवणार. ओके. कोणालाच नाही दाखवणार. चालेल. ओके. ओके. हा ए फोन कोणाला लावतोयस. इस्रोला. का. चंद्राचा फोटो इस्रोच काढणार ना. जल रही है लोगों की, जल रही है. Oh my God, ओंकार. हे हॉटेल फक्त आपल्या दोघांसाठीच. अरे यार थँक्स यार. तू बस ना ना. मी तुझं नाव ऐकूनच प्रेमात पडलो होतो ग. ओके. हो बट काय बट. आज एवढं जवळ नको. कोणी दुसरं नाही. हा फक्त तू, मी, वाईन. हा वाईन. Wine? नाईस. बॉन्ड. येस मॅम. वाईन प्लीज. येस मॅम. या. बॉन्ड. तू बोल ना. continue. हा नाही, मी म्हणत होतो की यार तुझं नाव ऐकूनच मी प्रेमात पडलो. बारबरा, व्हॉट अ नेम. Yeah. त्या आधीच्या आयुष्य माझ्या मुली म्हणजे बापरे, स्वाती, लक्ष्मी, भारती, चेतना, वान्या, प्रिया, प्राजक्ता. बारबरा. Yeah. बारबरा कसं छान ना. आणि मला एक खरं तर विनोद सुचला होता खूप आधीपासून, म्हणजे पहिल्यांदा नाव ऐकून. प्लीज सांग ना. हा मी सांगतो. दारू पिण्यासाठी घर नाही, बार बरा चीप आहे. चीज आहे वाईन सोबत. सॉरी माझा फंबल पडला. माझ्या विनोदालाच कसा फंबल पडला. इग्नोर हिम. बॉन्ड. Yes, गेट आउट. थँक्यू मॅम. गेट आउट. बॉन्ड तोंड सांभाळून बघा. कॉमेडी. इग्नोर हिम ओंकार.
I just love you. Human bond. Don, I just love you. Come hug me. Oh my God. काय झालं खाली. अरे काय चालू आहे मम्मा Onky! Come hug me. Oh my God. Come hug me. इकडे ना. Come hug me. Hug me, my God. Yeah, come. Sit. बघ. Yeah. आलीस कुठून तू कोण आहेस तू चंद्रा. चंद्रा. जस्ट तुझ्यासारखं ह्युमर ट्राय केलं. वेडीस का तू या काही काय घडलं इथे आपल्यावर हल्ला झाला हल्ले 2 लोक मेली तू मारलंस एकाला It's okay. इट्स ओके काय कोण आहेस तू नको प्रश्न विचारू. कंटिन्यू कर. नको प्रश्न मला सांग कोण आहेस तू ओंकार, बार्बर आहे मी. म्हणजे आपलं एकमेकांवर प्रेम आहे एवढं पुरे आहे ना. तू वेडीस काय गे जरा आमच्या घरी लग्न करतात ना तेव्हा आडनाव कुळ गोत्र काय करते जॉब काय करते कुठे राहते काय करते सगळं बघतात आणि तू एकाला मारलायस इथे आणि तू मला म्हणतेस बारबरा नाव आहे माझं तू खरं खरं सांगा मला ओंकार. मी पोलिसांना फोन करीन आधीच माय फोन होता माझा माय फोन होता बॉन्ड. येस मॅम. गिव्ह हिम वन. माझा माय फोन होता रे हा काय फोन आहे हा कॉमेडी. सर, दिस इज अ सॅटेलाइट फोन. तुम्ही ट्रेस होऊ शकत नाही. का ट्रेस मला का कोण ट्रेस करेल आणि मी 2-2 दिवस घरी जात नाही तरी बाबांना कळत नाही मी घरी नाहीये त्यांना वाटतं मी रूम मध्ये झोपलोय काय मरायला कोण ट्रेस करेल मला काय बोलतोय मला नाही कळत आहे काय कोण आहेस तू हे सगळं आधी झालं असतं पण आता तुला ट्रेस करू शकतात बिकॉज यू आर ऑन रडार नाव. मला तर रडारला येईल मी आधीच सांगतोय तुला. मला खरं खरं सांग ना तू हे कोण आहेस तुझ्या सेफ्टीसाठी आहे. मला का सेफ व्हायचंय ओंकार, फाईन मी सांगते. सांग हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं संसार करायचं म्हणून आणि प्रॉमिस कर मी तुला खरं सांगितल्यानंतर मी सांगेन तसंच वागणार. अगं बाई मी तसंच वागणार का 5.5 वर्ष सिंगल आहे मी तू बोल मी तसंच वागेन पण सांग तू कोण आहेस ते ओंकार. काय ओके फाईन. ओंकार, अगं सांग ना पटकन मी स्पाय आहे. काय मी स्पाय आहे. चल मी स्पाय आहे. बार्बरा बर्नेट. येस मी अंडर कव्हर एजंट आहे. जोशात एक इस्रायलची गुप्तचर यंत्रणा आहे त्याच्यासाठी काम करते मी आणि हे दोघं पण एजंट आहेत. जेम्स राजपूत. बॉन्ड बेटकर. जेम्स बॉन्ड क्रिएटिव्हिटी बाकी तू काय करतोस ओंकार? मी कॉमर्स ड्रॉप आउट आहे. मी काहीच करत नाही. Okay. बाबांना वाटतं मी आईसारखा डॉक्टर होईन आईला वाटतं बाबांसारखा इंजिनियर होईन मित्रांना वाटतं मी काहीच करत नाही. Oh my God! आपण लग्न करणार आहोत. मला खूप मजा येणार आहे. आपण लग्न केल्यानंतर आपण ना सुदानला
जाऊयात. सुदान एक खूप ब्युटिफुल कंट्री आहे. आपण तिथे जाऊया. आपलं इकडचं सगळं अस्तित्व नष्ट करून टाकूयात, म्हणजे कोणी ओळखणारच नाही, आणि तिकडची सिटिझनशिप घेऊयात. आणि हो मी तुझा पासपोर्ट पण तयार केलेला आहे. एकच मिनिट, गिव्ह मी अ सेकंड. हा, तुझा पासपोर्ट. आजपासून तू जॅक. जॅक मारली आणि तुझ्या आलो मी. जाऊ दे ना प्लीज. तू नाही जाऊ शकत. आणि हो, तुझ्यासाठी खूप गरजेच्या गोष्टी द्यायच्यात. हे घे. हे काय पेन आहे? गन आहे ती. चल. ते बटन दाबलं की गोळी सुटते. फालतू कॉमेडी करतो आणि गोळ्या पण मारतो. हरकत नाही. मी नाही केलं, मी चुकून केलं. ट्रेनिंग मध्ये मिस फायर होतात. पॅनिक नको. आणि हो महत्वाचं म्हणजे हे घे. हे काय आहे? हे घाल. काय आहे? ओंकार, प्रॉमिस मी, आपण जर पकडले गेलो आणि आपल्याला खरं सांगण्याची वेळ आली तर ह्याच्यात सायनाइडची गोळी आहे, ती खाशील पण तोंड उघडणार नाहीस. वेडी आहेस का? पागल झालीस का? मी नाही सायनाइड खाणार. मला मरायला सायनाइडची गरजच नाहीये आता. कोणीतरी मागून धक्का देऊन भॉक केलं ना तरी पण मी मरेन, असाच. कळलं का? नाही ओंकार, मरायच्या गोष्टी करू नकोस. मला जाऊ दे. ऐक माझं. नाही जाऊ शकत. बरं. कारण माझ्या आयुष्यात आलेला कोणताच माणूस जिवंत गेलेला नाही आजपर्यंत. मला आता आठवलं की मला ना आईला मी घरी खिचडी करून ठेवायला सांगितली होती, तर मी खिचडी खाल्ली नाही ना तर ती माझ्या डोक्यावर थापेल, मग ते खूप घाण दिसेल. तर जय हिंद. ओके. मागे बस. ओंकार, हे सगळं आहे ना मला प्रश्न विचारण्याआधी करायला हवं होतंस. ओके. कळलं तुला? आता काहीच फायदा नाही एवढं सगळं करून. जेम्स बॉन्ड, ऑपरेशनची तयारी करायला घ्या. चला. कसलं ऑपरेशन? तुझी मांडी फाडायची आहे. मांडी का फाडायची आहे माझी? मांडी फाडून GPS ट्रॅकर लावायचा त्याच्यात. कशाला म्हणजे तू कुठे गेल्यावर मला कळायला पाहिजे की माझा ओंकी कुठे आहे म्हणून. अगं मी कुठे जात नाही. मी वेस्ट वरून ईस्टला पण जात नाही. मी पार्कात गोल गोल मांडेरा मारत असतो. मी घर पे ही रहता है. तू नको मला इतक्यात घाबरून कसं चालणार आहे? अजून गळ्याकडे कट द्यायचंय तुला. व्हॉइस रेकॉर्डर लावायचंय आपल्याला. कळलं पाहिजे मला की तू कोणाशी बोलतोय, तुला कोणाचे फोन येत आहेत, तू काय काय सांगतोयस त्यांना. अगं मी नाही ग फार बोलत कोणाशी. मी आईला भूक लागली, बाबांना पैसे हवेत, मित्रांना कुठे चालायचं, मैत्रिणींना जेवलीस का, ह्याच्या पलीकडे मी काही बोलत नाही कोणाशी. एवढी 4 वाक्य येतात मला. प्लीज मला सोड ना. नको ना गळबीळ. प्लीज ना कर ना ग रिप्लाय कर ना. बघ ना माझी काय हालत आहे. या फोटोला मी सपोर्ट नव्हता का केला? खरं सांग मग कर ना रिप्लाय. यार मी अडकलो यार. प्लीज हे सोड ना. सगळं करून काहीच फायदा नाहीये आता. काहीच फायदा नाहीये. ऐक ना. जेम्स बॉन्ड, यस. दुल्हन की विदाई का वक्त हो चुका है. म्हणजे काय? ऑपरेशनची तयारी करायला घ्या. मी नाही ऑपरेशन करणार. मी करणार. अरे सोड ना. सोड. अरे नाही फाडणार तुझी मांडी आम्ही. अरे ती कोणी स्पाय नाहीये. ती माझी मुलगी आहे. मी या बारचा मालक आहे. हा तिचा भाऊ आहे. जिजू. गप्प बस. म्हणजे आमच्या वर जे राहतात ना त्यांचा विंडो एसी तिच्या डोक्यात पडला. त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. हो, आम्ही डॉक्टरांना विचारलं हे असं का करते ती. ते म्हणाले जास्त वेब सिरीज बघितल्याचा परिणाम आहे हा. म्हटलं मग तिला सांगू. ते म्हणाले नको, ट्रीटमेंट चालू आहे. सांगितलं तर तिला धक्का बसेल म्हणून आम्ही हे नाटक करतोय. अरे नाटक कसं असेल? 2 लोक मेली ना तिकडे. अरे ते ऍक्टर आहेत. म्हणजे एक मिनिट दत्तू बने. आम्ही जिवंत आहे. काय नाही झालं. मजा आली. ते बंदूक आणि आवाज ते हे लायटर आहे, गॅस काढलाय फक्त. आणि आवाज शांबांगर बसला ना किचन मध्ये, गॅस सिलेंडरवर आवाज सोडतोय. तुम्ही वेडे आहात का सगळे? हळू तिला अरे कळलं म्हणजे माझं मी जीव गेला असता माझा. अरे कोणाला तरी मारून टाकलं. चल गे मला सांगते तरी कोळशेवाडीची दीपिका बाजूला मला सांगते तरी ही मला सांगते दुल्हन की विदाई का वक्त 16 मला काही माहित नाही का? डायलॉग कॉपी करते. जेम्स बॉन्ड, व्हॉट हॅपन? डोंट वरी मॅम, ऑपरेशन इज डन बट ही इज नाउ मेंटली अनस्टेबल. मांडीला अटॅक आलाय. गप्पा बस. मांडीला मी मेंटली अनस्टेबल आहे? मूर्ख माणसं तुम्ही सगळे मेंटली अनस्टेबल आहात. मला माफ कर. तुझं नाव खूप कमाल आहे. प्राजक्ता
2च गोष्टी आवडतात मला, काजू कतली, माझी प्राजू पतली. क्या बात है, भारी ट्विस्ट, भारी परफॉर्मन्स, लवली. प्रसादा. श्रमेश श्याम सुपर बेरिंग, ओमकार टेरिफिक, कमाल. म्हणजे आम्ही तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी स्किट बघत असल्यामुळे ती स्पाय आहे हे ऐकल्यानंतर जेवढा तू दचकलास तेवढेच आम्ही दचकलो प्रेक्षक म्हणून. आणि शेवटच्या ट्विस्ट नंतर जेवढा धक्का तुला बसला तेवढाच आम्हालाही बसला. रादर तेवढेच रिलीव्ड झालो आम्ही सुद्धा. टेरिफिक ट्विस्ट होता आणि मस्त लिहिलं होतं. शिवा, तुझी किक जेवढी वर गेली त्याच्या दसपट स्किट वर गेलं. आहा. टेरिफिक ॲटिट्यूड होता सुरुवातीपासून शेवटपर्यंत. कमाल, फार मजा आली. वा शिवा. मंडळी, प्रवासात शेअरिंग केल्यामुळे पैसे वाचतात, पण याच शेअरिंगमुळे आता इथे घडणार आहे एक हास्य प्रवास. चला तर सज्ज व्हा हास्याची ही राईड अनुभवायला आपल्या जत्रेकरांसोबत. रिक्षा 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 इकडे रिक्षा प्लीज थांबा, प्लीज विनंती. रिक्षा कोणी आहे का? रिक्षावाले, रिक्षावाले या ना प्लीज, इथे घ्या ना मला, इथे इथे या ना प्लीज, स्टेशनवर जाय, या ना लवकर. नाहीच जात आहे, काय करायचं यांचं, खरंच नाही. या रिक्षावाले, कोणीतरी मदत करा. हा नमस्कार. बोला साहेब. नमस्कार. आदर्श नगर जाणार ना. हा हा शेअर आहे ना. म्हणजे काय, यूं तो चांद की तमन्ना में बड़े बड़े शायर आस लगाए बैठे हैं. एक हम है कि जिसने चांद को मुस्कुराते हुए देखा है. तुमचीच रिक्षा तुमच्यावर चढवू? काही गरजच नाहीये ना या शेअरची. अरे तुम्हीच तर बोला ना शेअर आहे का अहो म्हणून. शेअर रिक्षा. अरे हा शेअर रिक्षा बद्दल शेअर रिक्षा कुठे जायचं तुम्हाला? हा शेअर रिक्षा मला आदर्श नगरला जायचंय. बसा, मी काय म्हणतो, हा. शेअरिंग गेल्यापेक्षा डायरेक्ट जा ना. 75 रुपये तर डायरेक्ट सोडतो तुम्हाला. नाही नाही 75 नाही, मी 25 रुपये देणार. 3 जण आले की 75 होतील. मी थांबेन तोपर्यंत. वेटिंग वर थांबायला लागा 10-15 मिनिटं कोणी येणार नाही. ऐका माझं. मी थांबेन सांगितलं ना तुम्हाला. अरे बसा ना, एकटा माणूस आरामात बसून जाईल ना बाबा रिक्षात. मी स्पेशल रिक्षा केली तरी सुद्धा असाच बसतो. मी थांबेन. रिक्षा हा. रिक्षा 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 रिक्षा. अरे बापरे, 3 क्षा आले री, नंतर येणार बहुतेक. भाग भाग तरी भाग इधर से. मारे. मला नाही ना काही. अरे नाही सर, तुम्हाला नाही. हरकत नाही. हो हो, ही रिक्षाच आहे. हो हो हो. आदर्श नगरला जाणार ना. हो आदर्श नगरला जाणार आहे. हा. ईशा रिक्षा 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 कुठे होतीस तू? मिळाली रिक्षा? बरं झालं, नशीब रिक्षा मिळाली. चला जाऊया. चल चल रे, चल होय, होय. चल आय चला. आदर्श चला सांभाळून. काका एक मिनिट पकडता का? हे काय माझ्या हातात दिले तुम्ही? काका, हे ना विज्ञानचा प्रोजेक्ट आहे माझा. आज कंपोस्ट खत आणि गोबर गॅसवर प्रोजेक्ट बनवलाय मी. कच्चा म्हणतो तू? काय काय कंपोस्ट खत आणि गोबर गॅसवर प्रोजेक्ट बनवलाय. कंपोस्ट खत आणि गोबर गॅस? हा, हे बघा, इथून शेण टाकलं ना. अच्छा, इथे शेण टाकायचं? हा. का म्हशीला बोलवायचं इथे? काका काय भाग तिरी तो मारे काय तसे. मला काही नाही ना. मला काय साहेब, तो कालपासून हे करतोय. हा, हो हो. हे बघा, इथून शेण टाकलं ना की असं इथून जाऊन इथे ना, इथे गॅस तयार होतो. हे बघा इथे लिहिलंय फ्रेंच फ्राईज. अरे फर्टिलायझर लिहिले बाळा. फ्रेंच फ्राईज वाटशील. करतोय ना, प्रयत्न करतोय ना तो. उगाच कशाला चुका काढताय? त्यानेच केलंय ना प्रोजेक्ट. मग एवढी मेहनत घेतली माझ्या बाळाने. हा हा हा, बरं बरं. चला मग आता बसायचंय मला. हे जायचंय हो, लवकर. चला. ये बाळ ये. चला. हा, हा. हे आता कसं बसायचं? थांबा पकडा एक मिनिट. हा नीट बस, सांभाळून. हा, हे आता मी हे हळू. असं म्हणजे ते द्या ना जरा. हे हळू हळू हळू. कसं बसणार मग मी? दुखतंय ना त्याला. अहो, पण मला पण बसायचंय ना. काय करताय? हे असं कसं बसणार मी? कुठे बसता? अहो पण मी काय करू? जरा काय करताय तुम्ही? बाहेर ना पुन्हा बसा. कसं एवढे लोक कसे बसणार? काय आहे? हे इथे असं बस. हा ठीक आहे, चला. आणि मी रिक्षा का अशी नेऊ वडत उडत अशी नेऊ मी रिक्षा.
मग काय करायचं मला हे नाही धरता येत मला माझी सीट आहे ना भाई. अहो, त्यांची सीट आहे उतरा तिकडनं चला उतरा. एक मिनिट तुम्ही उतरा सगळ्यांनी उतरा. चला तुम्ही चला. चला काय चला मी नाही जाऊ दे. हे धर रे. एक मिनिट घुसू मग. हे धर ना मी इकडे बसणार मी इकडे झोपणार रिक्षा काय जाऊ दे. करताय? मी रिक्षा जाऊच देणार नाही अगं तू पकडली होतीस ना हो, मीच रिक्षा. धरली काय मी आधी आलो होतो की नाही तुम्ही उतरा बरं तुम्ही चला उतरा. उतर आपण उगाच त्रास देताय. मी आधी आलो होतो की नाही रिक्षा मी काय पण- इकडे मी सगळ्यात आधी आलो पण होतो आम्ही बसलेलो ना आता. काय झालं काय त्रास आहे तुम्हाला मी सगळ्यात इकडे आधी आलो होतो मला खरं खरं सांगा हो मग मी मागे बसणार 4 जण कसे बसणार नाही मागे? मग. नाही ते तुम्ही बघा मी आधी आलोय मी मागे जाऊन बसणार ठीक आहे कट 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 तुम्हाला मागे बसायचं आहे हो. ना? बसा मग प्रिया त्यांच्या बरोबर मागे बस दत्तू जा हे अगं धर. पण मग तू कशी येणार गं? 1 मिनिट मी पुढे बसते मला रिक्षा चालवता येते. हा चला चला हो मॅडम ही रिक्षा माझी आहे. हो मला येते चालवता. हा मग मी काय करू? तुम्ही बस नाही या की. चल बस अरे पण मी रिक्षा ड्रायव्हर आहे ना. मग मी कुठे म्हणते बस चालवा बसमध्ये बसून या फक्त. अरे काय बोलते ते मला सांगा यार. अरे ही रिक्षा माझी आहे मी चालवणार आहे ना याला. चिडचिड चिडचिड करू नका. नाही, शांत. direct बसच्या असं- तिकिटाचे पैसे मी देते. तशी 75 रुपये कमाई होईलच माझी त्यातले 20 तुम्हाला द्यायला काय जाते. अरे ओ मॅडम मला कळतं तुम्ही काय बोलताय ते. ही रिक्षा माझी आहे. ह्या रिक्षावरती माझं घर चालतंय. अलाउड आहे असं काय सो रिक्षावर घर चालायला अलाउड आहे. अरे याला समजावा नाही अरे मी काय समजू यार ए एक काम करा माझं लोक फिरलं यार. फायनल सांग तू फायनल बिनल काय नाही मी कुणालाच घेऊन जाणार नाहीये. मी चालू नाश्ता करायला. हे असं करू नको काय असं करू नको काय मी खाऊ नको. अरे आम्हाला अरे, जायचंय आदर्श नगरला असं नको. मी चाललो मी तुम्हाला घेऊन जाणार नाहीये. अरे ऐक रे अरे चल मी घेऊन जाणार नाही. अरे आपण घेऊन जाणार. यार, तुझ्यामुळे तुम्हाला नसती मी दाखवली इकडे नाही थांबलो याची होतो, बात. मला कसला तरी दाक्षिण्य मला सांगताय हे जरा शेणाचा डबा धरा. अरे मला नका देऊ शेणाचा डबा माझा काय संबंध आहे शेणाच्या डब्याची हॅलो एक तर रिक्षा मिळत नाही इकडे थांबा ना जरा फोन चालू आहे. हॅलो अहो नाही ना इथे अडकलो ना रिक्षाच मिळत नाहीये. काय मी कार घेऊन गेले आज. अगं, तू तुझ्या घराखाली कार पार्क केली मी कार आणलेली. सॉरी सॉरी नाही येते कार हा कार नाही येते हो. अगं बाई बघ गाडीची चावी काय वे बरं चला चला आपण सगळेच गाडीने जाऊ शकतो ना मग चल, ऐका चल, ऐका जाऊ दे ऐका आपण काय. ऐका मला पण द्या ना जरा मला पण द्या ना तुमच्या बरोबर 75 रुपये होतील. रिक्षा रिक्षा या रिक्षा वा 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 रिक्षाचा स्वर फारच भारी होता मस्त परफॉर्मन्स सही. फन परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की दैनंदिन जीवनात घडणारा परफॉर्मन्स होता आणि तुम्ही तेवढंच नॅचरली परफॉर्म केलं. म्हणजे एखादी सिच्युएशन आत्ता डोळ्यासमोर घडतीये असंच होतं. मस्त मजा आली हसलो. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.